अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी तर्पण, विधी, पिंडदान, दानधर्म, सेवा या गोष्टी आवर्जून कराव्यात. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष शांत करण्यासाठी, पितरांची कृपा प्राप्त व्हावी. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारात ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर होऊन तुमची अडलेली कामे पूर्ण व्हावी, त्यासाठी वर्षातील अक्षय तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी पितृलोकातून पितृ येत असतात आणि आपल्या घराचा उंबरठा जो असतो तर उंबरठ्याजवळ ते बसलेले असतात. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी सेवा, दानधर्म, पूजा, अर्चा या गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितरांसाठी या दिवशी पूजा कशी करावी, अतिशय साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुमच्या मूळ घरी जरी तर्पण, विधी, पिंडदान या दिवशी केलं जात असेल तरीसुद्धा तुम्ही जगाच्या पाठीवर नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त जिथे कुठे राहत आहात तिथे तुम्ही कशा पद्धतीने सेवा करू शकता, काय दान करू शकता, पितरांसाठी हेही शेअर करणार आहे. याचबरोबर तुम्हाला जर फक्त सासरे नसतील, म्हणजेच तुमचे सासरे वारलेले असतील तर त्यांची पूजा कशी करायची, तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही नसतील तर पूजा कशी करायची, किंवा तुम्हाला सासू सासरे दोघेही आहेत तर मग त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांची किंवा 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची पूजा कशी करायची, अशी सगळी माहिती आणि तितक्याच सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यंदा 19 एप्रिल रोजी रविवारी अक्षय तृतीया आहे. या तृतीया तिथीचा प्रारंभ हा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि सकाळी 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 तृतीया तिथी समाप्त होणार आहे. आता हिंदू धर्मामध्ये उदय तिथी पाहिली जाते आणि उदय तिथीनुसार कोणतेही सण साजरे केले जातात. मात्र यंदा 19 तारखेलाच अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठी ही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणारी असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण हा 19 तारखेला साजरा केला जाणार आहे. यालाच पूर्वाह्य व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असे म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं एकत्रित पूजन सुद्धा केलं जातं. पितरांची सेवा करण्याचा मुहूर्त किंवा ज्याला आपण वेळ म्हणू शकतो तर ती दुपारी 12 ते 3 ही वेळ पितरांची सेवा करण्यासाठी मानली जाते. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करायला सुरुवात करायची आहे. समजा आता तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावी राहता आणि तुम्ही तर्पण किंवा पिंडदान या गोष्टी करू शकणार नाही, तर मग अशा वेळेला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही काय करायचं? तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे, हॉलची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या, जी दक्षिण दिशा असते तर दक्षिण दिशेला एक छोटासा पाट ठेवायचा. त्याच्यावर मूठभर किंवा आपण एखादी वाटी, एखादा ग्लास तांदूळ टाकायचे आणि त्या तांदूळावर न वापरलेली एक पणती घ्यायची. त्या पणतीमध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल टाकायचं आणि सिंगल वात त्यामध्ये लावायची आणि दक्षिणेकडे ज्योत करून हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आसन घेऊन जेव्हा आपण दिवा लावतो तर त्यावेळेला ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणायचा. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्यांपर्यंतच्या पितरांची नावे माहिती असतील तर त्या नावांचा उल्लेख करायचा, उच्चार करायचा. आणि जर नावं माहिती नसतील तर मग तुमचं आडनाव आणि आता मला माझ्या सासू सासऱ्यांच्या वडिलांचे नाव माहीत आहे तर मी त्यांचं नाव घेते, त्यांच्या वडिलांचेही माहीत आहे त्यांचं नाव घेते, या दोन्हींची नावं घेते. तर तुम्हाला जे माहिती असतील त्यांचं नाव घ्यायचं किंवा आपलं आडनाव आणि यांचे जे 3 पिढ्यांपर्यंत जे पित्र असतील या सर्व पित्रांना नमस्कार म्हणायचं. माझ्याकडून, आपल्या घरातील लहानांकडून, मोठ्यांकडून काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा करा. आणि तुमचं जर का एखादं अडलेलं काम असेल, संसारामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, घरामध्ये काही समस्या असतील तर त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना करायची. आणि इथून पुढे जशी मला शक्य होईल तशी मी आपली सेवा करेल. माझ्या सेवेचा स्वीकार करा व तुमच्या आशीर्वादाने माझं हे काम होऊ द्या, माझा संसार सुखाचा होऊ द्या, घरामध्ये पैसा वगैरे सगळं व्यवस्थित टिकून राहू द्या.
सगळ्या गोष्टी वेळेचे वेळेवर आणि सर्वांना चांगले उत्तम आरोग्य मिळू द्या. हे जे काही तुम्हाला वाटतं ती प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक पठण करायचं आहे. मी पर्सनली स्वतः पितृ अष्टक म्हणते. मला पितृ अष्टक खूप आवडतं म्हणायला आवडतं आणि मला ते खूप आवडतं सुद्धा. पितरांची सेवा करण्यासाठी तर मी ते म्हणते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्त्रोत सुद्धा म्हणू शकता. गुगलवर तुम्हाला हे सगळं स्त्रोत जे आहे ते मिळून जातील. तर ही सेवा तुम्हाला फक्त करायची आहे. जर तुम्ही पिंडदान आणि तर्पण विधी करू शकणार नसाल तर आणि सेम याच पद्धतीने दिवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला सूर्य मावळल्यानंतर सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे आहात जगाच्या पाठीवर तिथे तुम्हाला पाण्याने भरलेला एखादा नवीन माठ, घरातील जुना नाही, नवीन एक माठ आणायचा, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि पाण्याने भरलेला हा माठ किंवा ज्याला सुरई म्हटलं जातं, छोटी असते बघा, तर ती पाण्याने भरलेली सुरई या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुमच्या पित्राचं स्मरण करून त्याचं नाव घेऊन तुम्ही दान करू शकता. सेम तुमच्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील त्या सुटाव्यात यासाठी प्रार्थना वगैरे म्हणजे घरी जो माठ आणायचा त्याचं पूजन करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं, पित्रांना तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये हा माठ तुम्हाला पाण्याने भरलेला दान करायचा आहे. कोणी जर घेणारं नसेल तर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ते ठेवून आलात तर तिथे दान केलं तरी सुद्धा चालू शकतं. हे झालं पित्रांच्या नावाचं व्यवस्थित दानधर्म. आता समजा तुम्हाला पित्रांची जी पूजा आहे ती व्यवस्थित करायची आहे तर तुमचे सुरुवातीला सासू आणि सासरे तुम्हाला दोन्हीही नसतील तर कशा पद्धतीने करायचं ते सांगते. समजा आता तुम्हाला सासू नाहीये आणि सासरेही नाहीयेत, मग अशा वेळेला काय करायचं? दुपारी 12 वाजता पूजेला सुरुवात करायची. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही स्वतः बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला समोर एखादा पाट तुम्हाला ठेवायचा आहे. त्या पाठावर वस्त्र अंथरून घ्यायचं. तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं. सुरुवातीला दिवा लावायचा आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर एक पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे. पत्रावळी किंवा एखादं ताट तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालतं. त्यावर तुम्हाला जसं बघा पाऊणशेर किंवा किलोभर किंवा 1.25 किलो, खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही असे तुम्हाला थोडेसे गहू किंवा एखादा तांब्या भरून गहू असे टाकायचे आणि त्याच्यावर तुम्हाला एक मोठा माठ घ्यायचा आहे. त्याला केळी असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर एक छोटा माठ घ्यायचा आहे. याला करा म्हटलं जातं. आता तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीयेत म्हणून आपल्याला केळी आणि करा दोन्हींची पूजा करायची आहे. केळी म्हणजे ज्यांना सासू नाहीये त्यांनी केळीची पूजा करायची असते आणि ज्यांना सासरे नाहीये त्यांनी कराची पूजा करायची असते. पण तुम्हाला सासू सासरे दोन्ही नाहीयेत तर मग खाली प्लेट किंवा पत्रावळी घेतली, त्याच्यावर गहू, त्याच्यावर आपली ही केळी म्हणजे मोठा माठ ठेवायचा. त्या माठामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये हळद कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. तुळशीचे पान, सुपारी, एक नाणं तुम्हाला टाकायचं आहे. एखादं फूल टाकायचं आहे. त्याच्यावर करा ठेवायचा. तो करा सुद्धा सेम पाण्याने भरायचा. या वस्तू टाकायच्या आणि त्याच्यावर मग तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खरबूज ठेवलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवला जातो. जर तुमच्याकडे काय ठेवण्याची पद्धत आहे ते तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना किंवा तुमची जी भावकी असेल त्यांना तुम्हाला विचारायचं आहे आणि मग वरचा जो करा असतो छोटा माठ त्याच्यावर तुम्हाला तुमच्याकडे जे ठेवलं जातं किंवा तुमच्याकडे खरबूज किंवा आंबा किंवा काशी फळ, भोपळा या व्यतिरिक्त काही ठेवलं जात असेल तर तुम्हाला ते ठेवायचं आहे. हे ठेवून घ्यायचं आणि हे जे दोन्ही माठ आहेत करा आणि केळी यावर कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या नाहीत, कारण ही आपण पित्रांची पूजा करत आहोत आणि म्हणून या करा आणि केळीवर आपल्याला चंदनाने वरून खाली रेषा ओढायच्या आहेत. आपण बघा कलश मांडणी वगैरे करताना, पूजा करताना जेव्हा आपण कलश वगैरे भरतो त्यावेळेला आपण कुंकवाने खालून वरती रेषा ओढतो. पण ही पित्रांची सेवा आहे म्हणून वरून खाली चंदनाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन्ही याच्यावर आणि जो कालवा धागा असतो तर त्याचे 3 वेळा ह्या कराला आणि केळीला गुंडाळून घ्यायचे आहे. 3 वेळाच धागा गुंडाळायचा, कारण ही आपण पित्रांची पूजा करत आहोत. आणि तुमच्याकडे जर आंब्याची पानं, आंब्याची डहाळी जर ठेवण्याची पद्धत असेल तर तुम्हाला आंब्याची डहाळी सुद्धा या माठामध्ये किंवा या करा केळीमध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल तर ठेवायचं नाही. या पद्धतीने साधी सोपी ही पूजा मांडणी जर सासू सासरे दोन्ही नसतील तर करायची आहे आणि याचं पूजन वगैरे सगळं करून घ्यायचं आहे. या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. आंब्याचा रस बनवला जातो
अक्षय तृतीयेपासून बऱ्याच जणांकडे आंबे खायला सुरुवात केली जाते. तर तो जो तुम्ही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा. तुमच्या पितरांचे, तुमच्या सासू सासऱ्यांचे तुमच्याकडे फोटो असतील तर या करा केळीच्या मागे तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकता. फोटो स्वच्छ पुसून घ्यायचे, त्यांना हार फुले सगळं अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवून घ्यायचं. ही झाली आपली साधी सोपी पूजा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आगरी द्यायची आहे. आगरीसाठी काय करायचं, तुमच्याकडे हवन पात्र असेल तर ते घ्यायचं, किंवा मग तुम्ही कशा पद्धतीने नवरात्रीमध्ये वगैरे हवन पेटवता किंवा स्पेशली तुमच्याकडे अक्षय तृतीयेसाठी एखादं हवन पात्र असेल तर ते घ्यायचं. त्याच्यामध्ये गौरीवर शुद्ध गाईचे तूप टाकायचं, त्याच्यावर कापूर टाकायचा आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं आणि ते तुम्हाला तुमच्या दरवाजामध्ये न्यायचं आहे. आणि जे काही तुम्ही स्वयंपाक बनवला असेल पुरणाचा ते सगळं थोडं थोडं एका ताटलीमध्ये घ्यायचं. त्या सगळ्याचं एकत्रित कुस्करा करायचा. ते सगळं चुरून घ्यायचं, कुस्कुरा करून घ्यायचा किंवा एक एक घास तोडून घ्यायचं. त्याच्यात सगळं जे काही बनवलं आहे ते त्याला लावायचं आणि त्या अग्नीवर आघारी म्हणजेच पितरांना आपण घास देतोय असं ते तुम्ही कालवलेलं आहे ते तुम्हाला त्याची आगरी आपण जे हवन पत्रामध्ये पेटवलं आहे त्याच्यावर तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने आगरी जी आहे ती द्यायची आहे. आणि मग बाकीचं जे उरलेलं आहे ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता, किंवा तुमच्याकडे ही आगरी केली जात नसेल तर तो दाखवलेला नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर त्या गाईला सुद्धा घालू शकता. आता गाय सुद्धा खायला नसेल तर घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे काही असेल तर तिथे ठेवू शकता, म्हणजे पशु पक्षी वगैरे खाऊ शकतील. आणि मग तुम्हाला समजा सासू सासरे दोन्ही नसतील तर तुम्ही पुरुष आणि महिला बोलावू शकता आणि त्यांना जेवू घालू शकता. आणि तुम्हाला जर सासरे नसतील तर पुरुष बोलवायचा, त्यांना जेवू घालायचं. तुम्हाला जर सासूबाई नसतील तर मग महिला बोलवायची, सवाशीण असेल तर सवाशीण, आणि मग त्यांना जेवू घालायचं. या पद्धतीने पितरांची ही पूजा झाल्यानंतर पितरांसाठी जे आपण जेवायला बोलवलेली मंडळी आहे त्यांचं जेवण झाल्यावर पितरांनाही आगरी घास दिल्याच्या नंतर आपण घरातील जी छोटी मोठी जी मंडळी आहोत त्यांनी या दिवशी अन्न ग्रहण करायचं असतं, जेवण करायचं असतं. जोपर्यंत पितरांची सगळी पूजा व जेवायला सांगितले आहे त्यांचे जेवण होत नाही तोपर्यंत या दिवशी आपण उपवास करायचा असतो. आणि या दिवशी व्रत करणाऱ्याला खूप जास्त महत्त्व आहे. पितरांना घास देईपर्यंत तसेच पितरांना नैवेद्य दाखवून झाल्यावरती लगेच कावळ्याला देखील घास ठेवायचा विसरायचं नाही. आता बघा, समजा तुम्हाला सासूबाई नाहीयेत तर याच्यातला जो हा खालचा माठ आहे ना, फक्त तो खालचा माठ घ्यायचा. सेम पूजा याच पद्धतीने खाली पत्रावळी, त्याच्यावर गहू, त्याच्यावर हा खालचा माठ ज्याला केळी म्हटलं जातं ती सेम त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं भरायचं आणि त्याच्यावर मग तुमच्याकडे जर खरबूज असेल तर खरबूज किंवा आंबा ठेवत असतील किंवा या व्यतिरिक्त काय ठेवत असतील तर ते ठेवायचं आणि सेम आता जसं सांगितलं तशी पूजा करायची. करा केळीची सेम या पद्धतीने पूजा करायची. आणि तुमच्या सासूबाई गेलेल्या असतील तर एखाद्या महिलेला जेवायला वगैरे बोलवायचं, नैवेद्य वगैरे सेम तसाच दाखवायचा, गाईला खाऊ घालायचं आणि ती महिला जेवून गेल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरातील जी मंडळी आहे त्यांनी अन्न ग्रहण करू शकता किंवा ते जेवण करू शकता. आता समजा तुमचे सासरे फक्त गेलेले असतील तर अशा वेळेला फक्त वरचा जो करा आहे, जो छोटा माठ आहे त्याचं फक्त पूजन करायचं आहे. गव्हावर तो ठेवायचा आणि सेम पूजा पद्धती सेमच असणार आणि मग तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. आता हे जे करा आणि केळीचं आहे तर याचं काय करायचं, हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला कुणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांना हे पाण्याने भरलेला तसंच तुम्ही दान करू शकता, किंवा तुम्ही कोणी गरजू गरीब व्यक्ती असेल त्यांना दान करू शकता. आणि कोणी घेणारं नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही हे ठेवून देऊ शकता. आता हे जे पाणी वगैरे आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच दान करायला जमलं नाही तर घरातील तुळस वगैरे सोडून इतर झाडांना त्यातलं पाणी टाकायचं. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा इतर कोणाला देत आहात तर त्यावेळेला दुसरा स्वच्छ पाणी भरून पाण्याने भरलेलाच हा माठ दान करा. आणि केळी तुम्हाला दान करायची आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी दान करणाऱ्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी हा करा केळी सोडून दुसरा एक माठ तुम्ही विकत आणू शकता आणि तो माठ पाण्याने भरून तुम्हाला पितरांचं स्मरण करून तो माठ दान करायचा आहे. सुरुवातीला त्याची प्रोसेस मी सांगितलेली आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सासू सासरे दोन्हीही नसतील किंवा सासू नसेल किंवा सासरे नसतील तर या पद्धतीने तुम्हाला पूजा विधी करायची आहे. आणि सासू नसेल तर केळीची पूजा करायची, सासरे नसतील तर कराची पूजा करायची. आणि सासू सासरे दोन्हीही नसतील तर केळी आणि करा या दोन्हीचेही पूजन करायचं. दुसऱ्या दिवशी हे जे खालचे गहू आहे ते तुम्ही दान करू शकता, एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही गाईला वगैरे खाऊ घालू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता. आणि जे फूल वगैरे आहे हे सगळं
निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. खरबूज किंवा आंबा तुम्ही तो ठेवलेला आहे तो सुद्धा या करा केळीसोबत तुम्हाला दान करायचं आहे. आणि मातीची पणती, दिवा वगैरे लावलेला असेल तर सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला विसर्जित करायचा आहे. कणकेचा दिवा तुम्ही लावलेला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सुद्धा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता. तुमचं शेत वगैरे असेल तर मातीत दाबून देऊ शकता किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. आणि सुतक असेल, मासिक पाळी असेल तर त्यामध्ये पितरांची सेवा करू नका. आता ज्या घरामध्ये पती पत्नी वारले आहेत, मी तुम्हाला आजी आजोबांचं उदाहरण सांगते. त्यामध्ये समजा आजी अगोदर वारलेली आहे, म्हणजे आजी जर सवाशीण गेली असेल तर मग तुम्ही त्या केळीला कुंकू आणि हळद दोन्हीही लावावे. पण आजी समजा नंतर गेली असेल तर तुम्ही त्या केळीला बुक्का लावू शकता. मात्र करा याला चंदन, अष्टगंध, बुक्का यापैकी कोणताही गंध लावला तरीही चालतो. पण समजा जे वारले आहेत पण ते पती पत्नी नाहीयेत, पण आपल्या घरातले ते पित्र आहेत म्हणून आपण पुजतो. तर मग जेव्हा असे असेल तेव्हा कराही सेपरेट ठेवायचा आणि केळीही सेपरेट ठेवायची. ती एकावर एक ठेवायची नाही. पण जेव्हा पती पत्नी एकत्रित आपण त्यांची पूजा करतो तर कळशी म्हणजेच केळी हे आपण स्त्रीलिंगी म्हणून उच्चारतो. तर मग ती आकारानेही मोठी असते म्हणून ती खाली ठेवतात. आणि करा म्हणजे मातीचा तांब्या तर तोही त्या केळीवर ठेवला जातो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. धन्यवाद.